गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती या भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण उत्सवांपैकी एक आहे। मात्र गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यात नेमका फरक काय आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे। या प्रसंगी गणेशाचा जन्म झाला असं काही लोक म्हणतात, पण खरंच असं आहे का? यामागे काही पौराणिक कहाणी आहे का? याविषयी आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती कधी साजरी केली जाते पाहू। गणेश चतुर्थी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात म्हणजेच मराठी महिना भाद्रपदानुसार साजरी केली जाते, तर गणेश जयंती ही माघ महिन्यात येते, जी इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये साजरी केली जाते। हे दोन्ही शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाणारे सण आहेत। गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती ही साजरी करण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं किंवा संकष्टी चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं। विनायक चतुर्थी ही तेव्हा साजरी केली जाते जेव्हा ती शुक्ल पक्षात येते आणि संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येते। भगवान गणेशाचं त्याच्या दैवी निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतापासून ते पृथ्वीवर होणारं वार्षिक आगमन म्हणून भाद्रपदातली गणेश चतुर्थी साजरी केली जाते। पुराण कथेनुसार असं म्हटलं जातं की आपला भाऊ भगवान कार्तिकेय याला भेटण्यासाठी गणेशाने कैलास पर्वत सोडला, जिथे देवी पार्वती आणि भगवान शंकर राहत होते। कार्तिकेयाच्या भेटीनंतर 11 दिवसांनी गणपती बाप्पा पुन्हा आपल्या मूळ घरी परतले। याचीच आठवण म्हणून भाद्रपदात गणेश चतुर्थी साजरी केली जाते। त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाचा जन्म हा गणेश जयंतीच्या दिवशी झाला होता असंही मानलं जातं। धार्मिक परंपरेनुसार माघ गणेश जयंती हा गणपतीचा खरा जन्मदिवस आहे। जरी त्याच्या जन्माशी संबंधित अनेक कथा आणि पौराणिक कथा असल्या तरी त्यातील सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे देवी पार्वतीने भगवान गणेशाला दिलेला जन्म ती कथा। भगवान शिवाच्या अनुपस्थितीत तिने तिच्या अंगावर चंदनाचा लेप लावून त्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली आणि ती अंघोळीसाठी गेली असताना तिच्या संरक्षणासाठी तिने गणेशाला बाहेर पहारा देण्याकरता प्रवेशद्वारावर उभं केलं। जेव्हा भगवान शंकर तिथे आले आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं गणेशाशी भांडण झालं, कारण त्याने आपल्या आईच्या आज्ञेनुसार शंकराला घरात प्रवेश दिला नाही। रागाच्या भरात शिवाने गणेशाचं मस्तक छाटलं। जेव्हा पार्वतीने हे दृश्य पाहिलं तेव्हा तिने देवी कालीचं रूप धारण केलं आणि जगाचा नाश करण्याची धमकी दिली। याची सर्वांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी भगवान शंकराकडे उपाय शोधून गणेशाला हत्तीचं मस्तक बसवलं। भगवान शिवाने आपल्या शक्ती सामर्थ्याने पुन्हा गणेशाला जिवंत केलं। यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीला वचन दिलं की पृथ्वीवरील इतर सर्व देवतांच्या आधी तिच्या मुलाची अर्थात गणपती बाप्पाची पूजा केली जाईल। गणेश जयंतीच्या दिवशी उपवास करून बाप्पाची विधीनुसार पूजा केल्याने बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माणसाच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि आयुष्यभर सुख, शांती व संपत्ती टिकून राहते। या वर्षी 1 फेब्रुवारी 2025 रोजी ही माघी गणेश जयंती साजरी केली जाते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।